हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि केसाला तेल लावलंय म्हणून असं पोनी बांधली, म्हणजे बुचडासारखं बांधलंय मी. तर तेल लावले. तर आज काल लावली, शुक्रवार होता म्हणून. तर उद्या, आजचा एक दिवस ठेवते आणि उद्या रविवार आहे ना, तर मी रविवारी डोकं धुणार आहे. तर मी तेल बनवलेलं ना, तेच लावते. मी आठवड्यातून 2दा लावते. तर कारण की तुमच्यावर शेअर केलंय मी आणि तुम्हाला सांगितलं की मी तेल बनवले आणि ते कसं लावते. मी आठवड्यातून 2 वेळा लावते. आणि आता बघू, मी आता 2 वेळाच झाले आणि मला कसं कधी आठवण राहत नाही की डोक्याला तेल लावायचं. कसं होतं माहिती का, डोक्याला तेल लावायचं मला अजिबात आठवण होत नाही. कारण की मला पहिल्यापासून सवय. शाळेत असताना तर माझी मम्मी डोक्याला चिप 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 करायची. तर मला असं इरिटेट व्हायचं. तर मग शाळा सोडली. त्याच्यानंतर शाळा सगळं झाल्यानंतर मग मीच डोक्याची राणी झाली, म्हणजे केसाची राणी झाली. म्हणजे कसं, मग मी तेलच लावायची नाही. अजिबात मला आवडत नाही तेल, हा प्रकारच आवडत नाही, म्हणून मी लावत नव्हती. तर हे बघा, माझ्या आतमध्ये एवढे पिकलेत ना केस, पूर्ण पांढरे झाले. तुम्हाला कधीतरी मी दाखवते, पूर्ण केस पांढरे झालेत. आणि का, हे जर तेल न लावण्याचा परिणाम आहे. तेल लावली असती वेळेवर तर मग झालं असतं. मग तेलच लावत नाही. मग डोकं वगैरे धुतलं की कधीतरी महिन्यातून एकदा किंवा 2दा असं तेल लावायचं. आता पूर्ण केस आता फक्त वरतून थोडं काळे दिसतात, आतमध्ये सगळं पांढरं आहे. तर त्याच्यासाठी मग विचार केलाय की आता केस पण माझे खूप गळा लागले. त्याच्यासाठी म्हटली म्हणावं की केस बोरिंगच्या पाण्यामुळे पण गळतं. ते मुंबईतलं पाणी वेगळं, पुण्यातलं पाणी वेगळं, इथं साताऱ्यातलं पाणी वेगळं. तर इकडचं पाणी बोरिंग आहे, तर मग केस गळतातच. तर मग आणि एकदम पातळ झालेले, आता कुठं थोडंसं जाड झाले. तर मग काय, कोणचे कोणचे तेल वापर, काही वापर, असं करून करून फायनली म्हटलं आता कोणचंच तेल वापरायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त क्लिनिक प्लस वापरायचं शॅम्पू. आणि खोबऱ्याचं तेल आणायचं आणि घरच्या घरी आहे ना, जास्वंदाच्या फुलाचं ना तेल बनवायचं. आता हे कसं बनवलं तसं. आता हे जाईल, आता किती दिवस जाईल माहीत नाही. आणि त्याच्यानंतर मग परत बनवायचं तेल. आता हेच ठरवलं आता फिक्समध्ये. कारण की आता कोणचं तेल वापरायचं आणि कोणचंच काहीच वापरायचं नाही. साधं सिंपल क्लिनिक प्लस आणि त्याच्यानंतर घरात बनवलेलं तेलच वापरायचं. तेल लावलं म्हणून असं बांधलंय. आता उद्या मस्त की केस धुणार आहे आणि सोमवारी परत एक दिवस आड करून सोमवारी परत तेल लावणार आहे. आणि परत 2-3 दिवस नाही लावणार, असं करणार आहे. असं. आणि हा ड्रेस आहे ना, मी ऑनलाईन मागवलाय. तर मला तर माहितीच आहे, ते पण तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तर हे कधीतरी घालते. तर शक्यतो मी गाऊनच घालते. तर मला ना गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटते. पाहिजे तसं काम करते, कसं पाहिजे तसं राहते, मला कम्फर्टेबल वाटते. ड्रेस मी घालते, पण मी बाहेर जाताना ड्रेस घालते. आणि सणासुदीला मी साड्या घालते. घरात सण वगैरे काय असेल, काय असलं ना, तर मी घालते. सणासुदीलाच फक्त साड्या घालते. आणि बाहेर कुठं जायचं असलं तर फिरायला वगैरे, बाहेर कुठं काय खरेदी करायला जात असलं तर ड्रेस घालते. आणि शक्यतो घरात असले तर गाऊनमध्येच असते. काय, कारण की कम्फर्टेबल वाटते मला. आणि आता उन्हाळ्याचा दिवस आहे म्हटलं तर कम्फर्टेबल वाटते. असो. तर मला ना एका ताईंची कमेंट आली की पिठाची गिरणी कोणत्या कंपनीची आहे, कुठून घेतली, कितीला आहे, सगळं विचारलेलं. तर त्याचं मी सांगणार आहे. तुम्ही कमेंट करताय आणि त्याचं उत्तर द्यायचं माझं कर्तव्यच आहे. ही बघा माझी पिठाची गिरण. तर GKMची आहे आणि शक्तीची आहे. तर 5 स्टारची आहे बघा. तुम्हाला आज दाखवते. 100% कॉपरमध्ये मोटर आहे आणि S80 मार्क आहे. तर हे आहे ना, त्याचं हे पण आहे बघा. तर म्हणजे ह्याच्यावर पण GKM लिहिलेलं आहे. तर ह्या चक्की आटाला घेऊन ना 2.5-3 वर्ष झालेत. आणि त्याच्यासोबत आहे ना की मी एक वस्तू नाही घेतली बरं का, मी 3 वस्तू घेतली. तर पिठाची गिरण घेतली, गॅस घेतला आणि रेग्युलेटर घेतले. तुम्हाला रेग्युलेटर आणि गॅस पण दाखवते. तर त्याच्यावर हे बघा असं लिहिलं आहे. ह्यानुसार चालते. तर आणि मी आत्ता दळण करत होती. तर एका ताईंची कमेंट आली, तर म्हणले चला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचं आणि सांगायचं, म्हणून मी केलेलं. तर पिठाची गिरणा मी बंद केली, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते. तर त्याच्यावर सगळं दळू शकतो आणि ह्या जाळीनुसारच आपण वापरू शकतो. तर मग काय अडचण येत नाही, काय नाही. ही जाळी घ्यायची, जाळीनुसारच करायचं. तर ह्या गिरणला मला 2.5-3 वर्ष झाले, तर काही प्रॉब्लेम आला नाही आणि कम्फर्टेबल आणि व्यवस्थित आहे. तर मी हे सगळं घेतलं आहे. ना हे गॅस पण घेतले. त्याच्यानंतर मला गॅस पाईप पण भेटली.
आणि त्याच्याबरोबर हे बघा रेग्युलेटर भेटलंय मला हे. तर हे सगळं मी घेतलंय. तर मला हे सगळं आहे ना 19,000ला भेटलंय. तर माझी जुनी शेगडी आहे ना ती देऊन नवीन शेगडी घेतली. त्याच्यानंतर रेग्युलेटर घेतलं, पाईप भेटले आणि वरतून त्याच्यावर ना 1-2 स्टँड फ्री भेटल्या. हे 3 वर्षापूर्वी घेतलं, तेव्हा घेतलंय. 19,000ला भेटलंय मला. आणि ह्याची किती प्राईज आहे एवढं माझ्या लक्षात नाही आहे. म्हणजे सगळं मी नाही घेतलं, एकदमच घेतलं. गुरुपुष्यामृत होता योग, त्या निमित्ताने मी गॅस पण घेतलं आणि हे चक्की आटा पण घेतलंय आणि रेग्युलेटर असे हे तिन्ही घेतलंय. म्हणून मला 19,000ला भेटलंय. तर मला आता बाकीचं हे गिरण कितीला एवढं माझ्या लक्षात नाही आहे. तर अजून एक ताईंची कमेंट होते की तर वॉशिंग मशीन आहे बघा, त्याच्यावर स्टँड आहे, त्याच्यानंतर बेडशीटचे सगळे तुकडे तुकडे, कारण की उशीचे कवर बनवायचे, मला वेळ नाही. मी रात्री हे बनवायला घेतलं. आता हे शिवायचं आहे म्हणून एका साईडला ठेवलं, मिक्स होईल म्हणून एका साईड ठेवले. ते छोट्या खिडकीचे, हे छोट्या खिडकीचे आहेत, ह्याचे पडदे बनवणार आहे. तर हे जे पडदे का बनवणार आहे तुम्हाला नंतर सांगते. अजून एक टाईमचं कमेंट होते की हा स्टँड कितीला बसला. तर हा स्टँड 3,500ला बसलाय. तर हाफ शटरची स्टँड आहे, म्हणजे ह्याच्यावर हाफ शटरची मशीन पण बसू शकतो आणि पिकोफॉलची मशीन पण बसू शकतो. कारण की मी विचारलं तर ह्याला शक्यतो हाफ शटरची मशीनचं स्टँड लागते आणि ती आहे फुल शटर आणि त्याचं स्टँड आणि त्याचं वेगळं बसते. आणि हे मार्किंग मध्ये कट दिसते ना, तो एक्स्ट्रा पार्ट आहे. तर फुल शटरची मशीन आहे. तर फुल शटरची मशीनची प्राईस आहे 10,500 आणि आताची मला माहीत नाही. तर मी 2 वर्षापूर्वीचा रेट सांगते, तेव्हा घेतलेला आहे. तर आताचा रेट मला माहीत नाही, कारण की घेतलं आहे ते. आणि हे दोन्ही मशीन आहे ना, तर मी सुशीलमधून घेतलं आहे. सुशील शिलाई मशीन दुकानातून घेतलं आहे ते. आणि हे आहे पिकोफॉलचा गट. तर हा मला 8,000ला पडला आहे. तो पण 1 वर्ष, ह्याला पण 1 वर्ष होऊन गेलं आहे. आणि आत्ता स्टँड घेतला, तर तात्पुरता त्याच्यावर चालवत होती. तर आता घेतलं हे. तर स्टँड पडला मला 3,500ला आणि गट पडला हा 8,000ला. आणि ते तर तुम्हाला सांगितलं आहे. तर त्याला 2 वर्षापूर्वी होऊन घेतला. तर मी तुम्हाला सजेशन करेल, तुम्ही शिलाई मशीन स्टँड वगैरे घेतलं तर सुशीलमधूनच घ्या. कारण की मला आजपर्यंत ह्या दोन्ही मशीनला काही प्रॉब्लेम आलं नाही. म्हणून तुम्हाला सजेशन करेल की सुशीलमध्येच घ्यायचं असलं तर. आणि स्टँड पण मजबूत आणि व्यवस्थित भेटते. मला त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम आतापर्यंत तर काही प्रॉब्लेम आला नाही. त्याला 2 वर्ष होऊन गेलं, ह्या मशिनीला 1 वर्ष होऊन घेतलं, पिकोफॉलच्या मशिनीला 1 वर्ष होऊन गेलं आहे. तर मला त्याच्यानं थोडं कारण की ते फुल शटरचं मशीन आहे आणि त्याला ना शिलाई मशीनचं मशीन बसवली ना तर गॅप बसायचा थोडा, अर्धा इंच 1 इंचाचा गॅप बसायचा त्याच्यात. तर मला ते प्रॉब्लेम व्हायची. त्याच्यासाठी मग ह्याच्यासाठी मी हे स्टँड घेतलं. स्टँड ह्याला, त्याचं स्टँड त्याला आता कम्फर्टेबल वाटेल म्हणून घेतलं. तर तुम्हाला पण घ्यायचं असलं तर तुम्हाला सजेशन करेल की तर घ्या सुशीलमध्ये. तर फुल शटरचं स्टँडची प्राईस मला माहीत नाही. हाफ शटरची स्टँडची प्राईस 3,500ला घेतलं. तुम्ही पण घेत असलं तर मग तिथं घ्या सुशीलमध्ये 3,500. आणि सगळं मिळून आता विचार करा, मी हे 8,000 आणि हे 3,500 आणि शिलाई म्हणजे पिकोफॉलची मशीन, अख्खी मशीन कितीला पडलं आता विचार करा. हे दोन्ही म्हणजे पिकोफॉलची पूर्ण स्टँड सकट मला पडलं आत्ता 11,500ला पडलं. तर तुम्हाला पण सुशीलमध्ये घ्यायचं असलं तर कमेंटमध्ये सांगा मला. तर मी ॲड्रेस, फोन नंबर वगैरे सगळं देईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. माझे दोन्ही मशीन तुम्हाला कसे वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा.